शेतकरी मित्रांनो, डिझेल मधल्या पाण्याला वैतागलायत. पाणी आणि कचरा जाऊन बॉश पंपाचं काम निघतंय. इंजिन मध्ये पाणी जायची भीती वाटते. तर तुमच्या सगळ्या प्रॉब्लेम्सवर उपाय घेऊन आलोय मी. जॉन डिअरचा फ्युएल फिल्टर, जो डिझेल मधनं पाणी आणि कचरा वेगळं करेल. मित्रांनो, हे किट तुम्ही फक्त जॉन डिअरच्या ट्रॅक्टरलाच नाही तर महिंद्रा, स्वराज, कुबोटा, एस्कॉट, न्यू हॉलंड अशा कुठल्याही कंपनीच्या ट्रॅक्टरला तुम्ही हे वापरू शकता. तसेच तुमचं JCB असेल, पॉकलेंड असेल, ट्रका असतील, डंपर असतील, हार्वेस्टर असतील किंवा तुमच्या बोरवेलच्या मशीन असतील, जिथं जिथं पेट्रोल किंवा डिझेल वापरता येतं त्या ठिकाणी तुम्ही हे वापरू शकता. याची किंमत आहे फक्त 2725 रुपये. आणि तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरला आत्ताच फोन करा किंवा अनुराज ट्रॅक्टरला समक्ष भेट द्या. तर हे फिल्टर आहे बघा. आता ह्या फिल्टरमध्ये आपण पाणी टाकूयात. सगळ्यात अगोदर हे पाणी टाकतोय मी, त्याच्यात अख्खं पाणी टाकलंय बघा, एक थेंबर सुद्धा येत नाहीये. आता तसंच आपण त्याच्यामध्ये डिझेल टाकून पाहू. हे बघा, याच्यातनं डिझेल पूर्ण पास होतंय. आता माझ्या ह्या बाटलीमध्ये पाणी आहे, याच्यात डिझेल आहे. आता आपण हे दोन्ही मिक्स करू बघा. हे बघा, आता पाणी आणि डिझेल दोन्ही मिक्स केलंय. डिझेल वरती तरंगतंय, पाणी खाली राहिलंय. आता आपण त्याला चांगलं हलवून मिक्स करू आणि तेच आता आपण फिल्टरमध्ये टाकून तुम्हाला दाखवू. त्या फिल्टरचं काम कसं होतंय तेही तुमच्या लक्षात येईल बघा. आणि आता ह्यातलं डिझेल जे आहे ते सगळं खाली येतंय आणि पाणी तसंच त्याच्यामध्ये राहतंय. हे मला दिसतंय, तुम्ही पण 1 मिनिटात तुम्हाला दाखवतो. हे बघा, आता डिझेल गेलंय, पाणी वरती राहतंय. जसं जसं फिल्टर होईल त्यातनं वरती फक्त पाणी राहील आणि डिझेल खाली जातंय. मित्रांनो, तुम्हाला परत एकदा दाखवतो. हे बघा, ह्याच्यामध्ये पाणी आहे, त्याच्यात डिझेल आहे, माती आहे आणि हे तिघांचं मिश्रण इथं आपण केलेलं आहे. आणि ते आता तुम्हाला परत एकदा मी फिल्टर करून दाखवतो. हे बघा, आपण आता ह्या ग्लासामध्ये टाकू. हे बघा, आता जे फिल्टर होतंय, पाणी आणि माती तशीच वर राहते, खाली फक्त डिझेल येतंय. बघा, आता जवळजवळ सगळं डिझेल संपत आलेलं आहे. आणि आता यातलं पाणी आणि ते आपण याच्या ग्लासमध्ये परत काढून दाखवूयात तुम्हाला. हे बघा, अशाच वेगवेगळ्या आणि नवनवीन प्रॉडक्टची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका.